Hello, everyone, and welcome to KYE Talks. My name is Sonal Ambekar, and I'm your host for this interview. Know Your Entrepreneur is a digital platform where we talk to several entrepreneurs who tell us why they chose not to be stuck to the regular 9 to 5, but they went ahead and did something different. They went ahead and chased their passion. One such entrepreneur we will be talking to today is Mrs. Priya Mhatre. She is the founder of Shades and Shine. These are baking classes that she takes. And let me tell you, baking, unlike cooking, needs precision. You need to be precisely knowing how much amount of what ingredient you would be using to get that outcome. And she is doing just that. She is spreading such knowledge, and let's get to know more from her. Hi Priya, welcome to KYE. Hi, hello everyone. Me Priya Parab, and I'm just a home baker. Right. And yes, सुरुवातीला मी माझी पॅशन, हॉबी आणि एक क्युरिओसिटी म्हणून शिकली होती केक. आणि मला समजलं नाही की हे कधी टर्न झालं माझ्या ह्या बिझनेसमध्ये, की लोकांना आवडायला लागलं, लोकांचे कमेंट्स यायला लागले, रिव्ह्यूज यायला लागले की येस आम्हाला टेस्ट वाईज खूप केक आवडतो तुमचा, रादर दॅन शॉप्स. Okay, I don't want to take any brand name or anything. Can understand. But yes, जे लोक एजेड आहेत, ज्यांना केक कोणी खात नाही, पण त्यांनी जेव्हा माझा केक खाल्ला तेव्हा त्यांना तो खूप आवडायला लागला, बिकॉज ऑफ देर इज लेस क्रीम अँड मोर स्पॉन्ज. सो मी नेहमी माझ्या डोक्यात हेच ठेवत आले की जेव्हा पण मी केक बनवेन, ऍक्च्युली मला केक आवडत नाही. नाही. How did you learn to bake a cake? Like, why did you choose to learn baking? जस्ट क्युरिओसिटी की कसा बनवतात केक. म्हणजे जो बाहेर आपण बघतो की त्याला क्रीमचं छानपैकी डिझाईन केलेलं असतं, कव्हर केलेला असतो, छान फुलं बनवलेली असतात. सो मला नेहमीच प्रश्न पडायचे की कसं बनवतात. आणि त्या फक्त क्युरिओसिटीसाठी म्हणून आहे ना मी गेली होती शिकायला, आणि माझ्या एका फ्रेंडने शिकवलं होतं आम्हाला ते. आणि मी जस्ट फक्त 4 केक शिकले होते तिच्याकडे. ती पण जस्ट शिकली होती आणि तिने आम्हाला शिकवले होते की, आणि तिने आम्हाला तिला जेवढं माहिती होतं, जेवढं नॉलेज माहिती होतं तेवढं तिने आमच्यासोबत शेअर केलं. ओके. सो त्याच्यानंतर तिने आम्हाला सांगितलं की असं होममेड केक, लोकांना खूप क्रेज असतं की होममेड स्पॉन्ज कसा बनवायचा, तो कसा फ्लफी होणार अँड ऑल थिंग्स. सो तिने आम्हाला रेसिपी शेअर केली, आम्ही ट्राय केली, बट आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट, बिकॉज थोडंसं मला असं वाटत होतं की नाही यार, ती तशी टेस्ट नाही येत जशी माझ्या डोक्यात आहे. जरी मला केक आवडत नसला तरी सुद्धा, की मी जेव्हा खाईन केक तेव्हा मला तो कसा पाहिजे, बरोबर, असं माझ्या डोक्यात असायचं. बिकॉज तुला एखादी पर्टिक्युलर गोष्ट ना थोडीशी आवडत असेल ना, तर तू त्याच्यामध्ये ना तुझं एक लिमिटेशन, तुझं सॅटिस्फॅक्शन शोधत असतेस त्याच्यामध्ये. सो माझं पण तसंच होतं की मी जेव्हा केक खाईन तेव्हा तो मला कसा आवडेल. मग मला ते कधीच केक आवडायचं नाही बाहेरचं, की त्याच्यामध्ये खूप सारं क्रीम असायचं आणि स्मॉल लेअर ऑफ स्पॉन्ज, आणि मला ते कधीच नाही आवडलं. सो मी माझं ट्रायल्स करत गेली की कसा केक मी बनवू शकते. बट आय वॉज फुल इन दॅट होममेड रेसिपी. देन आय स्टार्टेड सर्चिंग what else I can do with this recipe. Experimenting, right? Experiments, yes. की तिने मला शेअर केली रेसिपी, मी त्याच्यामध्ये काय काय चेंजेस करू शकते. आणि मग असं करत 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 एक मला माझी रेसिपी मिळाली. ते माझा सिक्रेट इन्ग्रेडियंट की मी त्याच्यामध्ये ते काय ऍड करेन, सो आय गेट दॅट तसं पाहिजे तसं टेक्स्चर. या राईट. येस. आणि ती मला टेस्ट मिळेल. देन आय ट्राय दॅट स्पॉन्ज विथ आयसिंग, युजली व्हिप क्रीम. अगेन आय फेल्ड की ते व्हिप क्रीम सोबत होममेड नाही चांगलं लागत. देन अगेन आय स्टार्टेड एक्सपेरिमेंट, आणि मग ते कळलं मला, एक मिळालं मला त्याच्यामध्ये पण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट माझा मिळाला, की त्याच्यामध्ये मी त्याला मॉडिफाय करून ती टेस्ट अचीव्ह केली. मग त्याच्यानंतर असंच माझे फ्रेंड्स, माझे ऑफिस कलिग्स, माय फॅमिली, माय ऑल सोसायटी फ्रेंड्स, सगळ्यांनी मला ना मोटिवेट केलं की येस यू कॅन डू.
मी आता तेच विचारणार होती, व्हॉट वॉज युअर मोटिवेशन टू स्टार्ट ऑन युअर ओन, टू स्टार्ट युअर ओन बिझनेस? आणि तुम्ही तेच बोललात. हा, आणि बेसिकली माय हजबंड, माय फॅमिली, माय इन-लॉज, माय ऑल सिस्टर इन लॉज, एव्हरीवन, दे हॅव मच मोर, त्यांचं खूप ह्याच्यामध्ये खूप मोठा पोर्शन आहे. फार तर आपण असं फॅमिलीज नाही बघत, स्पेशली इन महाराष्ट्रीयन फॅमिलीज. आय बिलॉंग्स टू महाराष्ट्रीयन फॅमिलीज. सो तिथे असं कधी नसतं की तुम्हाला इन लॉज सपोर्ट करतील. बट माय मदर इन लॉज अँड माय फादर इन लॉज, दे आर बोथ मच सपोर्टिव्ह. And the family's support is very crucial for whenever you're trying out on your own or doing something. Yes, and as well as I'm working woman. Right. I'm only day off, that kind of lady I'm. So जेव्हा पण मला काही बनवायचं असेल, न्यू काही ट्राय करायचं असेल, येस, ते मला त्यांनी खूप सपोर्ट केलाय. म्हणजे काही असू दे, नॉट ओनली केक. आय लव्ह टू लर्न मोर न्यू थिंग्स. आय लाईक दॅट. प्रत्येक असं ठरवलेलं असतं की मी आता हे शिकणार, मला हे आलं म्हणून मी तिथेच थांबत नाही. फक्त केक येणं आणि तुम्ही शिकणं त्याच्यामध्ये काही नसतं. तुम्ही त्याला पुढे कसं ऑन करता, तुम्ही त्याच्यावरती किती प्रॅक्टिस करता, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आम्ही 1 डेचे वर्कशॉप कंडक्ट करतो. वी आर कंडक्टिंग क्लासेस ऑल्सो, होम ट्युशन्स. इफ यू वॉन्ट अ पर्सनल क्लास, वी विल प्रोव्हाइड दॅट ऑल्सो. सो त्याच्यामध्ये असं नसतं की तुम्ही एका दिवसात शिकणार. मी पण एका दिवसात शिकून आली. ओके, मी काय शिकून आली? मी ट्रिक्स शिकून आली, मी टिप्स शिकून आली, मी रेसिपी घेऊन, अँड देन आय स्टार्ट माय ओन एक्सपेरिमेंट. आणि ते स्वतः ट्राय केल्यावर एक अंदाजा बसतो की हा काय केल्याने कसं होणार. बरोबर. आणि आम्ही शिकलो ना, ते फार बेसिक होतं, खूप बेसिक होतं. ती जी लेडी जस्ट शिकली होती आणि तिने आम्हाला स्टार्ट केलं शिकवायला. त्याच्यानंतर जेव्हा आमच्याकडे हाऊसवाईफ येतात क्लासेसला, मी नेहमी त्यांना सांगते की घरी जाऊन नवऱ्याच्या मागे कटकट करू नका सामानासाठी. टेक युअर ओन टाइम. पहिले तुम्ही घरात यूज करून स्टार्ट करा, अँड देन यू कॅन टेल देम येस नाऊ कॉन्फिडंट, आता आपण घेऊया. बिकॉज काय होतं, खूपदा असं होतं की ते सामान ना तसंच पडून राहतं घरात. आपल्याला नवीन प्लेस असतो, आपण क्लास करून आलेलो असतो, आपल्याला करायचं असतं, आणि मग आपण जातो उत्साहामध्ये सगळं घ्यायला, आणि मग ते सामान सगळं तसंच पडून राहून जातं. बरोबर. माझी नणंद, माय सिस्टर इन लॉ, आम्ही दोघी सोबत शिकलो होतो केक. ओके, आम्ही तर सुरुवातीला ना सामान घेतलेलं ना, ते आम्ही हाफ मध्ये घेतलं होतं. वा. मला केक करायचा असेल ना, तर मी तिच्याकडनं सगळं सामान घेऊन यायची. तिला केक करायचं असेल तर ती माझ्याकडनं सगळं घेऊन जायची, किंवा मग आम्ही दोघी एकाच ठिकाणी केक ट्राय करायचो. आय विल शेअर फर्स्ट केक ऑफ पिक्स, ऑल पिक्स. आणि आता म्हणजे लोकांना असं नको वाटायला की असं कोणी बाळ जरी जन्माला आलं तरी लगेच चालायला लागत नाही किंवा लगेच बोलायला लागत. ते प्रॅक्टिस मेक्स बेटर. येस, आपण म्हणतो ना ग्रॅज्युएशन. सो येस, यू हॅव टू पुट 5 years इन एव्हरीथिंग. तू त्याच्यातनं काहीतरी चांगलं करू शकतेस, पण त्याच्यामध्ये तू ना कुठे म्हणतात ना की तू तिथे कुठेही त्याला ना ब्रेकअप नाही करू शकत. मध्ये तुला त्याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवायला पाहिजे. सो प्रिया, म्हणजे यू सेड की म्हणजे जेव्हा ओल्ड एज वाले पीपल ज्यांना केकची एवढी आवड नाहीये, त्यांनी सुद्धा तुझा केक खाऊन त्यांना आवडलं, आणि तुझी ती जी टेस्ट आहे किंवा तुझी स्पेशालिटी, तुझं जे सिक्रेट आहे ते जमलं त्यांना, तर ते एक सेन्स ऑफ अकॉम्प्लिशमेंट असेल. त्याशिवाय अजून काय आहे ज्याच्याने असं ती किक मिळते ना, की म्हणून मन करतं की हा अजून करावं, तर असं काय असेल? राईट. फर्स्ट तू म्हणशील ना, तर फर्स्ट मी माझ्या फॅमिलीपासून स्टार्ट केलं केक बनवणं. बर्थडेला किंवा व्हॉट एव्हर जे फॅमिली फंक्शन्स असतील, जे माझ्या इनलॉजचे रिलेटिव्ह आहेत आमच्याकडचे, त्यांच्या बनवायला स्टार्ट केली. बट माय फर्स्ट कस्टमर वॉज माय फ्रेंड, माय वन सोसायटी फ्रेंड. तिने तिच्या मुलाच्या 5व्या बर्थडेची ऑर्डर मला दिली, अँड आय वॉज लाईक, ओ माय गॉड, 5th बर्थडे इट्स अ बिग थिंग. राईट. सेंटर ऑफ अट्रॅक्शन, और तुझं सेलिब्रेशन त्याच्याने स्पॉइल पण होऊ शकतं, असं आहे जर नाही व्यवस्थित झालं. एवढा विश्वास दाखवला इन यू. येस, पण
तेव्हा तो खूपच बेसिक लेवलला होती. यु नो वॉट, तेव्हा माझ्याकडे ओव्हनही नव्हता. म्हणजे ओव्हन होता पण मी युज करत नव्हती. राईट. त्या कंडिशनला मी होती की मला तो ओव्हन युज करायला पण भीती वाटायची की मला शॉक लागेल का, मी त्याच्यातनं तो केक कसा बाहेर काढू, किती वेळ बेक करू, म्हणजे ह्या इथपर्यंत होती. सो आय यूज टू बेक केक्स इन वेसल, द बिग वेसल, यु नो, कढाई और समथिंग टोप मोठा, त्याच्यामध्ये मी बेक करायची. आणि माझ्याकडे टीन्स पण मोठे नव्हते. म्हणजे 5th बर्थडे, यु नो, आपण सगळ्यांना मोठा केक असतो तसं लाईक. आणि माझ्याकडे टीन्स पण नव्हते. सो माझ्याकडे जेवढे पण टीन्स होते ना, मी त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये केक बेक केला. आणि सगळ्या एकत्र. अरे वा. अँड आय जॉईन्ड ऑल दॅट थिंग्स टुगेदर अँड देन मी ते पूर्ण केला. ओके, सो मी काय केलं, मी आहे ना तुम्हाला कटिंगसाठी एक वेगळा केक देईन जो स्मॉल छोटासा असेल. सो आय कॅन त्याला छान डेकोरेट मला करता येईल. सो इट इज फिजिबल टू मी. आणि मी तुम्हाला एक डिस्ट्रीब्युशन साठी एक मोठा केक देईन. आय टेल की मी असं करून देईन. शी सेड ओके, नो प्रॉब्लेम. म्हणजे ती शी इज व्हेरी काइंड. सो ओके, तुला म्हणजे तुझं स्टार्ट पण होऊन जाईल लाईक दॅट. सो म्हटलं ओके. आणि मग मी त्यांना एक ना 5 नंबरचा केक बनवून दिला इन स्पायडरमॅन डिझाईन. आणि मग एक त्यांना मोठा स्क्वेअर शेप मध्ये दिला, जिकडे मी सगळे टीन्स असे जॉईन करून करून ते बनवला होता. आणि yes, everyone liked the taste of cake. And that's the most important thing, right? Yes. तिथून स्टार्ट झालं. मग आणि माझी एक तशी इच्छा होती की माझ्या डॉटरचा फर्स्ट बर्थडेला पण मीच केक बनवणार वगैरे. सो दॅट वॉज माय फर्स्ट केक when I presented in to your family, right? And in front of all people, right? So and पण तो अप टू द मार्क नाही मी म्हणणार, तो अप टू द मार्क नव्हता, बट ओव्हरऑल इट कम आउट व्हेरी वेल. सो येस, मला पण खूप असं बरं वाटलं. ठीक आहे, चल. सो प्रिया, युअर अ मॉमप्रेन्योर, म्हणजे युअर अ मॉम अँड युअर अन ऑन्टरप्रेन्योर. दॅट्स वंडरफुल. So that makes you a superwoman, because mompreneurs look after the household. They make sure everything is working well at their houses, and also they take care of their businesses. So it's multitasking into 2. Yes, actually, and whenever मी जेव्हा क्लासेस घेते, सगळे येतात बायका, तेव्हा पण मी त्यांना सांगते, प्लीज तुम्ही केक करता ह्याचा अर्थ असं नाही होत की तुम्ही सगळं बाजूला टाकाल आणि फक्त. राईट. नो, प्रायोरिटी तुमची जी पण असेल ती फर्स्ट तुमच्या फॅमिलीसाठी असेल. मी खूप वेळा माझ्या केकच्या ऑर्डर्स पण कॅन्सल करते बिकॉज ऑफ माय फॅमिली, किंवा माझं जे पण काही प्रायोरिटीज आहेत त्याच्यासाठी. मी तसं कन्व्हे पण करते की ओके, आय एम हॅव्हिंग दिस काइंड ऑफ वर्क, आय कांट गिव्ह. सो नेक्स्ट टाइम मी तुम्हाला नक्कीच देईन. आणि आता असे क्लायंट्स झालेत माझे. आता असे क्लायंट्स आलेत ना की त्यांचं ते कोणतंही फंक्शन असेल ना, तर त्यांना माझ्याकडचाच केक हवाय. एकदा ती टेस्ट जमली ते जमली. आणि जेव्हा पण तेव्हा मी केक बनवते, यु नो, आता तू मला ऑर्डर दिली किंवा कोणीही मला ऑर्डर दिली ना, तर मी तो त्याच्यासाठी स्पेशली बेक करते, त्याच्यासाठी स्पेशली तो मी फ्रॉस्ट करते, आणि त्याच्यासाठी तो स्पेशली मी डेकोरेट करते. असं नाही करत की एक 10 केक्स बनवलेत आणि तू ऑर्डर दिली म्हणून तुला हा देऊन टाकला. नो, आय नेव्हर डू. राईट. कस्टमाइज्ड असं एक फील असतं केक. ट्रेंडिंग केक असू दे किंवा कस्टमाइज केक असू दे, व्हॉट एव्हर इट इज, पण त्याच्यासाठी स्पेशली बनवते. सो व्हॉट एव्हर मी जे पण काही स्टफ बनवते ते मी सगळं, मी असा विचार नाही करत की कोणी मला 1 किलोची ऑर्डर दिली तर मी त्याला परफेक्ट 1 किलोचाच केक. नो, माझा ऑलवेज जो माझा केक असतो तो थोडासा पण नाही मी म्हणू शकत. माझा अर्धा किलोचा केक जरी कोणी ऑर्डर केला मला, तो अप टू 1 kg जातो. म्हणजे क्वांटिटी वाईज खूप जास्त येते. सो मला एक विचारायचं होतं की म्हणजे जेव्हा पण कोणी असं नवीन आपलं स्वतःचा बिझनेस चालू करतं, तर बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट ऑन्टरप्रेन्योरशिप, तर बिझनेस चालू करतो तेव्हा असं असतं की काही काही अडथळे येतात, काही काही ऑब्स्टिकल्स येतात, चॅलेंजेस पण असतात. म्हणजे फॅमिली सपोर्ट करते, दिस इज अ ह्यूज बून, बट समटाइम्स असे बम्प्स असतात रोडमध्ये की कधी कधी असं वाटतं की आता ह्याच्या पुढे काय आणि कसं. तर असं पण काही झालेलं का तुमच्यासोबत आणि तुम्ही कसं ओव्हरकम केलं?
येस, झालं ना. म्हणजे मी केक शिकली, मी बनवायला सुरुवात केली अँड आय गॉट प्रेग्नेंट. सो मी तेवढं त्याला वेळ नाही देऊ नाही देऊ शकत केक. शकत होते. राईट. नव्हतं की मला बिझनेस करायचा आहे केक म्हणून. एक आवड म्हणून आपण करतो, हा, हॉबी. माझ्या हॉबी. अशा राईट. खूप हॉबीज आहेत. माझ्याकडे अशा खूप हॉबीज आहेत अँड वॉट, त्याच्यासाठी वेगळं मी एक कंपार्टमेंट बनवून ठेवलेलं आहे. त्याच्यावर आमच्या घरामध्ये नेहमी म्हणतात पण की तुझं सगळं व्यवस्थित ठेवलंय आणि आमचं काढायला मोर स्टफ. माझ्याकडे पेंटिंगचं खूप पडलेलं आहे, Wow. एम्ब्रॉयडरीचं आहे. आय डू ग्लास पेंटिंग, आय डू फ्लॉवर्स. मला फ्लॉवर्स क्राफ्टिंग आवडतं, फ्लॉवर्स आवडतात. ज्वेलरी मेकिंग, दॅट इमिटेशन ज्वेलरी मेकिंग, about that. Then How do त्याच्यानंतर you मला manage all of these hobbies along with your work and your kid and this business? yeah, when I get disturbed, when I get stressed, so Right. I pull out time for myself and I do something whatever I like. That's wonderful. I mean that is one thing that that could be a message to so many people out there, because our hobbies can really help us, get that stress off of our shoulders. तुम्ही कोणाच्या समोर एक्सप्रेस होण्यासाठी ना, तुम्हाला जे आवडतं ना ते करा. करावं. राईट. फॉर रिलॅक्स. राईट. आणि मी तेच करते. म्हणजे मी वॉट, मला आवड पहिल्यापासून होती, पण माझ्या लग्नानंतर ना माझ्या नवऱ्याने मला इतका सपोर्ट केला. आणि वॉट, आपण बाबांचं नाव लावतो आधी हो. आपल्या नावाच्या पुढे. राईट. अँड वी चेंज दॅट आफ्टर मॅरेज. आपण ना नवऱ्याचं नाव लावतो. जेवढं माझ्या बाबांनी माझ्यासाठी केलं ना तेवढंच तो करतो. सो आय ऑलवेज व्हेरी हॅपी की येस, मी बाबांचं नाव रिप्लेस करून त्याचं नाव लावलं, पण त्याने मला त्याच्या फ्रेंड सारखं आणि त्याच्या लाईफ पार्टनर सारखं ट्रीट करतोय तो अजूनही. त्याला जे पण काय आवडतं, मला ना दियाज बनवायला खूप आवडतात. व्हॉट एव्हर इट इज. त्याला सांगितलं ना मला हे घेऊन ये, तो कुठेही गेला ना तरी तो माझ्या त्या सगळ्या गोष्टी घेऊन येईल. त्याला सांगितलं हे घेऊन ये, त्याला माहिती हिला आवडतं करायला, सो तो खूप जरा जास्तच घेऊन येतो. व्हेरी एनकरेजिंग ऑफ इट. येस. सो मी खूप गोष्टी आहेत ना ज्या प्रोफेशनल लेवलला जाऊन शिकायच्या असतात ना, त्या मी लग्नानंतर शिकले. लग्नाच्या आधी मला आवड होती, पण मला तिकडे रिसोर्सेस नव्हते. मी आय बिलॉंग फ्रॉम अलिबाग. सो तिकडे मला रिसोर्सेस. मुंबईमध्ये यू कॅन इझिली फाइंड आउट सो मेनी काइंड्स ऑफ क्लासेस ऑफ एनीथिंग दॅट यू वॉन्ट टू लर्न. Yes. So me after marriage, every Saturday Sunday I spend all my Saturday Sunday for this purpose. So hey, online classes, you take online classes also because आता कोविड आणि पॅन्डेमिक झालंय, तर त्याच्यामुळे everything has become virtual. So yes. Actually now I'm in planning to do that kind of classes. But I believe in in physical person, right, in person teaching, right. म्हणजे एक्सपिरियन्स होऊन जातो. येस, आपल्याला सध्या गरज आहे काळाची म्हणू शकतो आपण, जी पण काही सिच्युएशन आहे. पण मी असं सजेस्ट करेन तुम्ही ऑनलाईन क्लास करा, पण जेव्हा तुम्हाला वेळ नाही ना तेव्हा तुम्ही एक फिजिकल वर्कशॉप अटेंड करा. राईट. ते एक वेगळं एक्सपिरियन्स असतं आणि तिथे जे तुम्ही शिकाल ते ऑनलाईन मध्ये कदाचित नाही शिकणार. कारण का आम्ही काय करतो, मी जेव्हा वन डेचा क्लास घेते ना तेव्हा पण मी एक छोटीशी का होईना पण एक प्रॅक्टिस प्रत्येक स्टुडंटला देते. तर प्रिया, तुम्ही काय बोलाल, म्हणजे असे काय फॅक्टर्स आहेत जे तुम्हाला हेल्प करतील तुमचे जे गोल्स आहेत, एम्स आहेत ते अचीव्ह करायला तुमच्या बिझनेसच्या संबंधित? Yes, I believe in digital marketing now. I'm bad in social media because I don't like all learning. Yes, पण आता मी शिकते आहे आणि येस मला तुम्ही भेटलात आता, सो आय बिलीव्ह की येस ह्या गोष्टीमुळे मला खूप फायदा होईल की माझा बिझनेस सुरू करायला. आणि माझा मोटो असा आहे की मला ना रिझनेबल आणि अफोर्डेबल प्राइस मध्ये ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या, राईट फ्रॉम माय केक्स टू द एज्युकेशन ऑफ केक्स. मला बिकॉज आय नो, जरी मी कमवत असली ना तरी मला माहिती आहे का हाऊस वाईफ कडे रिसोर्सेस नसतील कदाचित, त्यांना त्यांच्या बजेटमध्ये पण जमलं पाहिजे. लोक जरासं पण फोर्स करतात, पण तो ते अफोर्ड करू शकतात.
पण सगळेच नाही करू शकत. कोर्स. सो मला असं, आणि माझ्या स्टुडंट्सला सोडत नाही अजिबात सोडत नाही शेवटपर्यंत. पण म्हणजे जरी तुम्ही क्लास करून गेलात त्याच्यानंतर कधीही तुम्ही मला फोन करा, कधीही मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देणार. थोडा मला लेट होईल बिकॉज मी वर्किंग आहे, आणि ज्या प्रोफेशन मध्ये मी आहे ना तिथे मी लगेच फोन नाही रिसीव्ह करू शकत. आय वर्किंग इन लॅब, यु नो, वेअर बायोमेडिकल लॅब. सो ते पटकन नाही फोन पिकअप करू शकत, पण माझे एक्सपिरियन्स चालू असतात आणि त्याच्यामध्ये मी फोन नाही उचलू शकत. सो मला माझ्या व्ह्युअर्सला हे पॉइंट आउट करून दाखवायला आवडेल की प्रिया इज नॉट जस्ट अ मॉम, शी इज अ वर्किंग वुमन and a businesswoman. So she's three things, and of course everything that comes with being a woman. She's a mother, she's a daughter, she's a daughter-in-law, and she's all things that a woman is, right? And if you don't call this being superwoman, then what is it that you define as superwoman? Wonderful, Priya. तर how would you say की ही जर्नी जी आहे ह्यानी तुला कसं अफेक्ट केलं असेल किंवा कसं चेंज केलं? लर्निंग इज अ प्रोसेस, आणि लर्निंग मध्ये वी लर्न सो मच, अ लॉट ऑफ थिंग्स अबाउट आवरसेल्फ चेंज, आपण इम्प्रुव्हमेंट्स असतात आपल्यामध्ये. सो असं काय असतं? मी असं सांगेन की येस, मी खूप चेंज झाली इन लास्ट इयर. सेम मार्च लॉकडाऊन जेव्हा झाला तेव्हा, आणि तेव्हा मी असं 10 दिवसांचं पहिले लॉकडाऊन डिक्लेअर झालेलं, राईट, फ्रॉम 21st मार्च, म्हणजे आजच्या दिवसापासून ते 30 मार्च पर्यंत. आणि जेव्हा हे डिक्लेअर झालं, आम्हाला ऑफिसमध्ये कन्व्हे केलं सगळ्यांना, माझ्या पहिले माइंडमध्ये हा प्रश्न आला की येस, मी आता ना रोज एका केकची प्रॅक्टिस करणार, रोज एका केक विथ माय ऑल समर वर्क, यु नो, की घरामध्ये आपण पापड बनवतो, साफसफाई करतो, यु नो, आय प्लॅन एव्हरीथिंग इन दॅट 1 hour. मध्ये मी हे सगळं प्लॅन आउट केलं की मी जाऊन सगळ्या घराची डीप क्लिनिंग करेन, त्याच्यानंतर मी पापड बनवेन, मी सगळ्या प्रकारचे पापड बनवेन, आणि मी रोज एक केक ट्राय करेन. आणि मला आता हे पण पॉइंट आउट करायचंय की हीच असते बाई जिला एकदा कळलं ना की तिला वेळ मिळणार आहे, तर ती विचार करते की आता त्या वेळेत काय कामं करणार आहे, कोणती कामं पण निपटवणार आहे. म्हणजे मल्टीटास्किंग तर आहे, बट मल्टीटास्किंगची प्लॅनिंग सुद्धा असते, तर ती पण करतात बाया. ऑफकोर्स आपल्याला ती नाही केली ना आपण, तर आपण सगळं मेस करून काढू. राईट. की आय डोंट लाईक मेस. मला जे पण काय काम करायचं ते नीट व्यवस्थित क्लिनिंग मी आवडतं. तो मी नेहमी माझ्या डोक्यात असते की मी ह्याच्यानंतर हे करेन, ह्याच्यानंतर हे. आणि मी स्टार्ट पण केलं लॉकडाऊन मध्ये रोज एक केक बनवायला, पण मला फक्त 3 दिवस मिळाले केक ट्राय करायला, आणि त्याच्यानंतर ना ऑर्डर्स सुरू झाल्या बिकॉज ऑल शॉप्स क्लोज होते, शट. आणि सगळ्यांना मग ते रिटेल शॉप्स पेक्षा होममेड वर जास्त बिलीफ होतं. होममेड. सो आय ट्राय टू, ओके चलो अभी टाइम आ गया है, आता प्रॅक्टिस राहिली, आणि मग ह्या ऑर्डर स्टार्ट झाल्या, आणि त्या ऑर्डर्स मध्ये ना मला प्रॅक्टिस मिळाली. अँड यू कांट बिलीव्ह, मी मोर दॅन 2500 केक्स बनवले लॉकडाऊन मध्ये. यू कांट बिलीव्ह, ऑनेस्टली मी 30 ते 35 केक बनवायची रोज. मी होल डे किचन. हाऊ डिड यू मॅनेज दिस? आणि इन लास्ट मार्च आय यूज फर्स्ट टाइम माय ओटीजी. तेव्हा मी शिकली ओटीजी यूज करायला, की येस आता मला गरज आहे या ओटीजीची, म्हणून मी आता यूज. कारण का तोपर्यंत मी फक्त टोपांमध्ये आणि कढई कुकरमध्येच केक कुक करायची, आणि मग मी तिथून स्टार्ट झाली की येस आता मला ओटीजी शिवाय काही ऑप्शन नाहीये, कारण का एवढे केक बेक होते, सो आय कांट ऑन माय. आणि मग तिथून सुरुवात झाली. वाव. की आम्ही लिटरली, माझ्याकडे अजून ना त्या एंट्रीज आहेत की कधी काय. राईट. आणि मग एकदा ना मी ते काउंट केलं, आणि आय वॉज लाईक, ओ माय गॉड, एवढे बनवले. आणि कळलं पण नाही. म्हणजे 500 केक झाला. ओके, सो आय सेलिब्रेटेड दॅट 500 वाला केक, 1000 वाला केक, आणि त्याच्यानंतर आम्ही सोडून दिलं सेलिब्रेट करायचं. म्हटलं जाऊ दे, आता ते सेलिब्रेट करण्यासाठी आणखीन एक्स्ट्रा केक बनवावा लागतो. सो ओके. So this is what happens when you love what you're doing. You don't understand how much you've done. You don't realize it. And that's the joy. Yes, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जे तुम्हाला आवडतं ना ते करा. Right.
तुम्ही चूज करून तुमची आवड त्याच्यामध्ये निर्माण नका करू. राईट. आवड त्याच्यामध्ये जा. त्याच्यामध्ये ना तुम्ही खूप तुमचं सगळ्या जी पण काय एनर्जी आहे ना ती तुम्ही त्याच्यामध्ये युज करा. आणि मग तुम्हाला जे अचीव्ह करायचं ना ते ऑटोमॅटिक तुमच्याकडे येईल. आणि मला समजलं तुम्हाला मेसेज काय द्यायचा असेल आमच्या ऑडियन्सला, म्हणजे त्यांना प्रोत्साहन द्यायला की गो आउट, ट्राय व्हॉट यू लव्ह अँड यु नो मेक युअर मार्क इन. येस, असं नाही की मी केक शिकवते म्हणून मी बाकी गोष्टींना कधी असं हे नाही करणार. म्हणजे दुसरं त्याला असं ऑप्शन मी तुम्हाला हे नाही करत आहे म्हणजे की ते नकाच करू तुम्ही केकच बनवा असं नाही. तुम्हाला जे आवडतं त्याच्यामध्ये जा. ते पण भरपूर सगळं आहे. तुम्हाला आवडतं पेंटिंग्स, ओके, गो विथ पेंटिंग्स. यू लाईक ग्लास पेंटिंग्स, डू ग्लास पेंटिंग इन ऑल ग्लास वेसल्स विच यू हॅव इन युअर किचन. डू इट, नो प्रॉब्लेम. इफ यू वॉन्ट टू डू क्राफ्ट, ओके, जेवढे पण पेपर्स आहेत काढा, घरातले करून टाका क्राफ्टिंग. यू विल लव्ह दॅट. आणि मग अरेंज करा. तुम्हाला एम्ब्रॉयडरी आवडतं, सो ओके, तुमच्या सगळ्या साड्या काढा ज्या पण प्लेन आहेत, ओके, नॉन एम्ब्रॉयडरी त्यावर करा. वाव. If you like wool ka creation, that crochet, you can do that. I will teach you that also. मला तेही. तुला स्वेटर बनवायचे, ओके, I will teach you that also. तू सुई स्वेटर, यु नो, ते ना मी माझ्या डिलिव्हरी नंतर शिकली होती जेव्हा मी माझ्या आईकडे गेली. आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या ह्या गोष्टी नाही करत स्वेटर. राईट. ओके, साईड वाले लोक जास्त करतात. सो आय हॅव दॅट काइंड ऑफ फॅमिली जी माझ्या इथे राहत होती. आणि एकदा मी तिला बघितलं डॉक्टरकडे जाताना की तिथे 2 सुयांनी करते. मी लगेच तिथे स्टॉप झाली. मी तिला विचारलं, तुम्हाला शिकवशील का? शी सेड, नो प्रॉब्लेम, आय विल टीच यू, पण तुला एवढ्या ह्याच्यामध्ये नाही जमणार. मी नो, मी करणार. आणि तिने मला शिकवलं. पहिले तिने मला ती टोपी शिकवली, म्हणजे ते त्याच्यासाठी गरजेचं असतात ना त्या गोष्टी शिकवल्या. मी एका दिवसात ते सगळं संपवून टाकलं. आणि शी वॉज लाईक, ओ माय गॉड, तू एका दिवसात शिकते. भेटलं, मग मी काय करू? मला मला माझ्या मुलीसाठी बनवायचं होतं स्वेटर. सो ते 1 सुईवालं असतं ते मी बनवलं तिच्यासाठी. अँड आय वॉज लाईक, नो, मला हे पण बनवायचं तिच्यासाठी. एव्हरी लाईन तिच्याकडनं ना ती डिटेक्ट करायची ना, ती लिहून घ्यायची कशी बनवायची ती. सगळ्या लाईन्स लिहून घ्या. आणि मग त्या लाईन्स नुसार मी घरी जेव्हा इकडे आली ना तेव्हा मी पूर्ण लाईन नुसार ते बनवलं स्वेटर. आणि तिला ना पिक पाठवला, मी बनवलं स्वेटर. बघ, तुम्हाला शिकवलं पण मी. Such a fast learner, Priya. Amazing. Because when you learn ना, ऍक्च्युली मला असं वाटतं की ते सगळं आर्ट ना दिलंय तुम्हाला. म्हणजे तुमच्या लाईफचं ना लाईफ तुम्ही जन्म घेतलाय, देवाने तुम्हाला इतकं टॅलेंट का दिलंय ते तुम्हाला कळलं पाहिजे. यु नो व्हॉट, तू छान हॉस्टिंग करतेस सोनाली. थँक्यू. खूप छान बोलतेस. यू शुड यूज दॅट. राईट. यु नो, तू बोलायला लागली ना की I can't eyes off on you. Thank you so much. Yes. तू कशी रिप्रेझेंट करते स्वतःला. Why you are like that? Okay. कारण का तू त्याच्यात. येस. मग ते तुला का दिलं देवाने? मला एवढं सगळं टॅलेंट का दिलं? आता मला दिलंय ते मी माझ्याकडे नाही ठेवलं. I spread it to everyone. You will spread the knowledge, right? आणि मी सगळं फ्री मध्ये दिलं. मी आता क्लासेसमध्ये आफ्टर 1 year माझी फर्स्ट मोठी बॅच मी वुमन्स डे ला घेतली होती लास्ट इयर. आणि लॉकडाऊन झालं, पण मी डिसअपॉइंटेड नाही झाली. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मला मोर प्रॅक्टिस करायला वेळ मिळेल. लाईक दॅट. आणि यु नो व्हॉट, मी माझे क्लासेस घेते ना तेव्हा मी एक कॉम्प्लिमेंटरी सेट घेते सगळ्यांना. वाव. म्हणजे एक हाऊस वाईफला मी कन्सिडर करून मी एक आहे ना कॉम्प्लिमेंटरी सेट देते की ते घरी गेल्यानंतर त्यांचं की म्हणजे मला माहितीये की जर गेल्याचं त्यांनी डिमांड केलं पैशासाठी तर ते पण नाही राईट बरं असणार त्यांच्यासाठी. राईट. ते आणि शिकायला आले तर त्यांना त्याच्यातनं शिकू दे. जर त्यांना त्याच्यातनं प्रॅक्टिस करता यावे त्यांना. राईट. राईट. माझ्या सोसायटीमध्ये जरी मी ऑर्डर्स घेत असते ना तरी अजून माझे स्टुडंट्स पण आहेत, ते पण ऑर्डर घेतात. पण मी त्यांना कधी हे नाही केलं की का ऑर्डर घेता. नाही, यू टेक नो प्रॉब्लेम. वंडरफुल. मी जर माझ्या ऑर्डर मी तुम्हाला देईन. हेच असतं जेव्हा when you have had an experience of not having resources.
So you understand it better. And that is why when you go ahead, you make sure that people that are coming under you, you provide them with some resources Yes. so they can continue. Right. And I'm happy so much की मला देवाने ना देण्यामध्ये ठेवलंय. Right. So yes, I can give you Right. as much I can or Wonderful. beyond. Wonderful. जे पण Priya. Right. येस की मी अजूनही तो कॉम्प्लिमेंटरी सेट माझ्या प्रत्येक स्टुडंटला देईन. वंडरफुल. आम्ही मला माझ्या व्ह्युअर्सला सांगायला आवडेल की आम्ही प्रियाचे हँडल्स जे आहेत अँड वेअर यू कॅन फाइंड प्रिया त्याच्याबद्दल सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहू अँड तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता अँड यू कॅन ऑलवेज रीच हर आउट. आय मीन शी इज सच अ वंडरफुल लेडी अँड शी विल बी मोर देन हॅपी टू हेल्प यू आउट विथ वॉट एव्हर यू वुड लाईक टू नो. थँक यू प्रिया फॉर कमिंग हिअर केवाई वर आणि तुमची जर्नी आम्हाला सांगण्यासाठी आणि म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी इन जनरल अँड ऑल्सो फॉर being such a super woman. Kudos to you. Thank you. Thank you.